नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजचा नवीन टॉपिक आपण चालू करतोय गुणोत्तर प्रमाण. आता गुणोत्तर म्हणजे काय, तर दोन राशींच्या भागाकाराने केलेल्या तुलनेला गुणोत्तर म्हणतात. आता समजा दोन संख्या आहेत, एक आहे 4 आणि दुसरी आहे 6. तर या दोन संख्यांच्या भागाकाराने केलेल्या तुलनेला म्हणजे आता 4ची फोड काय येईल 2 गुणिले 2 आणि 6ची फोड काय येईल 3 गुणिले 2. 2ला 2 गेले तर या संख्यांचं गुणोत्तर काय आलं 2:3. म्हणजे 4 आणि 6 या संख्यांचं गुणोत्तर काय आलं 2:3. यालाच काय म्हणायचं गुणोत्तर. आता एक लक्षात घ्या, दोन संख्यांचं गुणोत्तर आपण काढतोय म्हणजे काय कॅन्सल करतोय आपण, तर त्या दोन संख्यांचा मसावी कॅन्सल करतोय. मसावी म्हणजे काय, त्या दोन संख्येतला सामायिक संख्या कॅन्सल करतोय. म्हणजे आपल्या डोक्यात एक ठेवायचं की आपण कोणत्याही दोन संख्यांचं गुणोत्तर काढतोय तर काय करतोय, त्यांचा मसावी आपण कॅन्सल करतोय. तर गुणोत्तर कसं लिहितात, एकतर SB किंवा 2:3 किंवा 2/3 असं गुणोत्तर लिहितात. आता यामध्ये प्रमाण म्हणजे काय, तर दोन गुणोत्तराच्या समानतेला प्रमाण म्हणतात. समजा A, B, C आणि D असे दोन ग्रुप आहेत. SB बरोबर CD याला काय म्हणायचं प्रमाण. म्हणजे दोन गुणोत्तराच्या समानतेला काय म्हणायचं प्रमाण. म्हणजे हे कसं लिहिता येईल, A/B बरोबर C/D. म्हणजे काय येईल AD बरोबर BC. आता AD A कधी आहे पहिला, D किती आहे शेवट. म्हणजे हे दोन काय झाले अंत्यपदे आणि B आणि C काय झाली मध्यपदे. म्हणजे A आणि D म्हणजे एक लक्षात घ्यायचं, कोणत्याही चार संख्या प्रमाणात असतील तर अंत्यपदांचा गुणाकार आणि मध्यपदांचा गुणाकार हा नेहमी समान असतो. जर चार संख्या ABCD या जर प्रमाणात असतील तर अंत्यपदांचा गुणाकार हा मध्यपदांच्या गुणाकाराबरोबर असतो. आणि समजा त्यात जर तीन संख्या असतील म्हणजे ABC या तीन संख्या प्रमाणात असतील तर काय करायचं, मध्यपदाचा वर्ग बरोबर अंत्यपदांचा गुणाकार. याच्याच उलट जर मध्यपदाचा वर्ग आणि अंत्यपदाचा गुणाकार जर समान असेल तर त्या तीन संख्या प्रमाणात असतात. चार संख्येत ABCD जर अंत्यपदांचा गुणाकार हा मध्यपदांच्या गुणाकारा एवढा असेल तर त्या संख्या प्रमाणात आहेत असं आपण म्हणू शकतो. आता आपण एक्झाम्पल घेऊ. पहा, पुढीलपैकी कोणत्या गटातील चार संख्या प्रमाणात आहेत. आता प्रमाणात आहेत असं काढायचं आहे आपल्याला. काय माहिती आहे, चार जर संख्या दिल्या असतील तर अंत्यपदांचा गुणाकार हा काय पाहिजे मध्यपदांच्या गुणाकारा एवढा पाहिजे. मग आता 12 गुणिले 54 आणि 18 गुणिले 27 यांचा गुणाकार किती येतो बघायचं. 12 गुणिले 54 अंत्यपदांचा गुणाकार किती आला, 12 चोक 48, 4 12 पंचे 60 आणि 4 64. 18 गुणिले 27 56 5 8 2 16 21 गुणिले 7 2 6 8 4 म्हणजे प्रमाणात आहेत का नाही. नेक्स्ट दुसरा 24 गुणिले 6 144. 12 गुणिले 18 12 8 96 म्हणजे येणार नाही. पुढचा ऑप्शन 12 गुणिले 18 बरोबर 14 गुणिले 16. 12 8 96 6 6 9 12 1 12 12 आणि 9 21 आणि 16 गुणिले
14, 6 चोक 24 येणार नाही. ऑप्शन राहिला आता कोणता? 12 गुणुले 40, 16 गुणुले 30, 12 चोक 48 आणि 16 त्रिक 48. म्हणजे प्रमाणात कोणत्या संख्या आहेत? ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट, पुढील पैकी 3 संख्या प्रमाणात कोणत्या संख्या प्रमाणात आहेत? आता 3 संख्या म्हटलं की काय? मध्य पदाचा वर्ग. पहिला ऑप्शन घेतला आपण 16, 17 आणि 18, 289 आणि 8 संग 48, म्हणजे एकक स्थान 8 येते, म्हणजे हा ऑप्शन येणार नाही. इथे काय? 12चा वर्ग 144 आणि 16 गुणुले 8, 8 संग 48, 128, त्यामुळे येणार नाही. 21चा वर्ग 441 आणि 63 गुणुले 7, 7 त्रिक 21, 2 42 आणि 2 44, म्हणजे ऑप्शन नंबर कोणता आला? म्हणजे मध्यपदाचा वर्ग हा अंत्यपदांच्या गुणाकारा एवढा आला, म्हणजे ऑप्शन नंबर 3. 7, 21 आणि 63 प्रमाणात आहेत. नेक्स्ट, 3 संख्या प्रमाणात आहेत तर x बरोबर किती? 3 संख्या प्रमाणात आहेत म्हणजे मध्यपदाचा वर्ग बरोबर अंत्यपदांचा गुणाकार. 24ची फोड आपल्याला काय लिहिता येईल? 6 चोक 24 आणि 54ची फोड 9 संग 54, 36 गुणुले 4 गुणुले 9. x वर्ग बरोबर काय आलं? 36 गुणुले 4 गुणुले 9, म्हणजे x बरोबर काय येईल? 36चं वर्गमूळ 6, 4चं वर्गमूळ 2 आणि 9चं वर्गमूळ 3, 6 त्रिक 18, 18 दुने 36, म्हणजे x ची किंमत किती आली? 36. ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट, 2, 1/2 आणि x या 3 संख्या प्रमाणात आहेत. आता प्रमाणात आहेत म्हणजे काय करतो आपण? अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यपदाचा वर्ग. 1/2चा वर्ग 1/4. मग x बरोबर काय येईल? हा 2 इकडं अंशाला, इकडं आल्यावर छेदाला, 1/4 गुणुले 4 गुणुले 2 8, म्हणजे x ची किंमत किती आली? 1/8. इथं ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट, 3/8 x आणि 6 या 3 संख्या प्रमाणात आहेत तर x बरोबर किती? 3/8 गुणुले 6 बरोबर x चा वर्ग. 3 2 ने भाग दिला, 3 आणि 4 ने गेला, 9/4 बरोबर x वर्ग, तर x बरोबर किती? 3/2. ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट, 6, 15, x 4 या 4 संख्या प्रमाणात आहेत. या 4 संख्या प्रमाणात आहेत म्हणजे अंत्यपदांचा गुणाकार हा मध्यपदांच्या गुणाकारा एवढा असतो. x बरोबर 6 गुणुले 40 भागिले 15, 3 ने भाग दिला तर 5 आणि 2 आणि 8 पंचे 40, x बरोबर किती आला? 8 दुने 16. ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट, जर a चा 2/5 भाग हा b च्या 3/4 भागा समान आहे तर a चे b शी गुणोत्तर किती? आता हे पहा, जसं वाक्य आहे तसं इक्वेशन बनवत जायचं. a चा ची चेचा असेल तर गुणुले a चा 2/5 भाग हा म्हणजे बरोबर हा b च्या 3/4 भागा एवढा आहे. आता जर a आणि b चं गुणोत्तर काढायचं असेल तर a भागिले b, तर 5 इकडे छेदाला, इकडे गेल्यावर हे 3/4 असं राहील, गुणुले 5 इकडं अंशाला जाईल, 2 छेदाला जाईल. आता पुढे काय राहतंय का?
नाही. भाग कुठे जात नाही म्हणजे ए भागिले बी बरोबर काय येईल 5 त्रिक 15 4 दुने 8 म्हणजे 15 8 उत्तर येईल. नेक्स्ट हे पण सेम तसंच काय करायचं एचा 3/4 भाग हा बीच्या 2/3 भागा समान आहे. म्हणजे ए आणि बीचं गुणोत्तर काय आलं 2/3 गुणुले 4/3 8/9 ए भागिले बी. आता एची किंमत किती दिली 72 म्हणजे 72 भागिले बी बरोबर 8/9 8 9 72 म्हणजे बी किती आला 9 गुणुले 9 81 म्हणजे बीची किंमत किती 81. नेक्स्ट 17 भागिले 38 व 68 भागिले 95 या अपूर्णांकाचे गुणोत्तर किती. आता गुणोत्तर म्हणजे काय हा भागिले हा म्हणजे 17/38 भागिले 68 भागिले 95 68 भागिले 95. आता 95 काय आहे छेदाचा छेद आहे तो कुठे जाईल अंशाला म्हणजे 17/38 गुणुले 95 भागिले 68 19 दुने 38 आणि 19 पंचे 95 17 एके 17 17 चोक 68 म्हणजे किती आलं 5/8 या दोन्हीचं गुणोत्तर किती आलं 5/8. नेक्स्ट 16/35 16/35 आणि 32/21चं गुणोत्तर किती. तर काय करायचं 16/35 गुणुले 21/32 16 एके 16 16 दुने 32 7 त्रिक 21 7 पाचा 35 3 भागिले 5 दुने 10 म्हणजे उत्तर काय आलं 3/10. नेक्स्ट 1.1/2 तासाचे 72 सेकंदाशी गुणोत्तर किती. आता सेकंद आहेत 72 सेकंद आणि 1.1/2 तास 1/2 म्हणजे किती झाले 2 एके 2 आणि 3/2 गुणुले 3600 आणि 72 2 ने भाग दिला तर किती आलं 1800 अजून 9 ने भाग दिला तर 8 9 आणि इथं 200 परत 2 ने जर भाग दिला 4 ने 4 दुने असं नको करायला वेगळ्या पद्धतीने करू 3/2 गुणुले 3600 सेकंद आले बरोबर. आता इथं करू 1800 3 गुणुले 1800. आता काय म्हटलंय 1.1/2 तासाचे 72 सेकंदाशी म्हणजे छेदाला कोण जाईल आपण कंपेअर कशाशी करतोय 1/2 चे 72 सेकंदाशी म्हणजे 72 कुठे जाईल छेदाला जाईल 18 एके 18 18 चोक 72 4 ने जर भाग दिला तर किती गेला 25 25 त्रिक 75 भागिले 1 म्हणजे किती आला 75/1 ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट 75 मीटरचे 4.5 किलोमीटरशी गुणोत्तर किती. 75 मीटरचे कोणाशी कंपेअर केले 4.5शी 4.5 म्हणजे किती 4500 मीटर 25 ने भाग दिला 25 त्रिक 75 25 एके 25 राहिले 20 8
180, परत 3ने भाग दिला, 3 एके 3, 3 6 म्हणजे किती आलं, 1/60 म्हणजे एकास 60 गुणोत्तर आलं. ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट, 2 वर्तुळांच्या त्रिज्याचे गुणोत्तर 2:5 आहे, तर क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती? समजा आपण पहिलं वर्तुळ घेतलं, पहिल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काय, पाय r1 वर्ग, आणि दुसऱ्याचं a2 घेतला, पाय r2 चा वर्ग. आता a1 भागिले a2 घेतला तर पायला पाय कॅन्सल होईल, राहिलं काय, r1 वर्ग भागिले r2 वर्ग, बरोबर. आता r1 r2 काय आहे, 2:5 आहे, म्हणजे a1 भागिले a2 काय येईल, 2चा वर्ग आणि 5चा वर्ग, 2चा वर्ग 4, 5चा वर्ग 25, म्हणजे काय उत्तर येईल, 4:25. एक लक्षात ठेवायचं, जर वर्तुळाचा त्रिज्यांचं गुणोत्तर दिलं असेल तर त्याच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे यांच्या वर्गा एवढं असतं. जर त्रिज्यांचं गुणोत्तर दिलं, परिघाचं गुणोत्तर हे एवढंच असतं, व्यासाचं पण गुणोत्तर त्रिज्यांच्या गुणोत्तरा एवढंच असतं, हे लक्षात ठेवा. फक्त क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्रिज्यांच्या गुणोत्तराच्या वर्गा एवढं असतं. नेक्स्ट, 2 चौरसांच्या बाजूंचे गुणोत्तर 2:3 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती? आता 2 चौरसाचं क्षेत्रफळ काय, बाजू वर्ग, आणि दुसऱ्याचं a2 बरोबर बाजू 2चा वर्ग, यांचं जर गुणोत्तर घेतलं तर काय येईल, बाजूंचं वर्ग, म्हणजे बाजूंच्या गुणोत्तर एवढं, 2चा वर्ग 3चा वर्ग, 4/9 म्हणजे उत्तर काय येईल, 4/9 किंवा 4:9. जर चौरसांचं गुणोत्तर दिलं असेल तर क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय असेल, बाजूच्या वर्गा एवढं असेल. नेक्स्ट, 4, 8, 11, 29 या संख्यांमधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे संख्या प्रमाणात येतील? आता काय करायचं बघा, अंत्यपदांचा गुणाकार वजा मध्यपदांचा गुणाकार भागिले अंत्यपदांची बेरीज वजा मध्यपदांची बेरीज. आता 9 चौक 36, 3, 4 दुने 8 आणि 3 11 वजा 88, 29 अधिक 4 33 वजा 19, 116 वजा 88 किती आले, 16तून 8 गेले 8, 11तून 9 गेले 2, 28 भागिले 33 वजा 19, 13तून 4 1 किती आलं, 14, 14 दुने 28. म्हणजे या प्रत्येक संख्येमधून किती वजा करावं, 2 वजा करावं, म्हणजे त्या संख्या प्रमाणात येतील. आता करून बघू, 4 वजा 2 2, 8 वजा 2 6, 11 वजा 2 9 आणि 29 वजा 2 27, म्हणजे 27 गुणुले 2 किती, 54 आणि 96 54, म्हणजे या दोन संख्या प्रमाणात आल्या. नेक्स्ट, दोन संख्यांचे गुणोत्तर 5:11 आहे, त्याच्यातील फरक 90 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती? आता इथे पहा, आपण एक कन्सेप्ट घेतला होता लसावी मसावीमध्ये की दोन संख्यांचा फरक हा काय असतो, मसावी गुणुले असामायिक अवयवांमधील फरक. आता इथं मसावी आपल्याला माहीत नाही काय आहे ते, पण त्या दोन संख्यांमधला फरक माहीत आहे 90. मसावी घेतला x गुणुले या दोन संख्यांमधला फरक किती 6,
म्हणजे x बरोबर किती आला 15, म्हणजे मसावी किती आला 15. आता लहान संख्या कोणती, जो लहान असामायिक अवयव आहे तो 15×5 = 75, म्हणजे लहान संख्या काय आली 75. पण डायरेक्ट सोडवायचं असेल तर काय करायचं, या दोन संख्येतला फरक 6, 6ची किंमत किती आहे 90, 1ची किंमत 15, 1ची किंमत 15 तर 5ची किंमत किती 15 × 5 = 75. नेक्स्ट, जर x - 3, x - 1, x + 2 या संख्या प्रमाणात असतील तर x बरोबर किती. आता 3 संख्या प्रमाणात आहेत म्हणजे मध्यपदाचा वर्ग बरोबर अंत्यपदांचा गुणाकार. आता x - 1 चा वर्ग काय असतो, x² - x + 1 बरोबर 2x, 2x + 1 बरोबर x × x, x² + 2x - 3x - 6. x² ला x² कॅन्सल झालं, काय राहिलं आता -3x - 2x + 1 बरोबर -x - 6. -6 तिकडे गेलं, -2x इकडं आलं तर काय होईल 2x - x बरोबर 6 + 1 म्हणजे x बरोबर किती आला 7. x ची किंमत किती 7. आता राहिलेले आपण एक्झाम्पल नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. जर यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.